कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। महाराष्ट्रातल्या 59 जातींचा समावेश राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या एससी जातींच्या यादीमध्ये होतो। अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच एससी मध्ये महाराष्ट्रात महार किंवा नवबौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी आहे। सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या क्रियाशील असणारा हा समाज इतर अनुसूचित जातींच्या तुलनेत नोकऱ्या आणि शैक्षणिक दृष्ट्या आघाडीवर आहे। यासोबतच चर्मकार समाज सुद्धा या बाबतीत प्रबळ आहे। गेल्या काही वर्षांमध्ये अनुसूचित जातींमधल्या काही जाती या इतरांपेक्षा अधिक मागास राहिल्या। अनुसूचित वर्गांमधल्या जातींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीत तफावत निर्माण झाली असं म्हणत मातंग समाजाच्या संघटनांकडून गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी होती। कार्यकारी किंवा संसदीय अधिकार नसताना राज्य सरकार असं उपवर्गीकरण करून सर्व एससी वर्गाला असलेल्या लाभांवर गदा आणू शकत नाही। त्यामुळे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे असं मत न्यायाधीश त्रिवेदी यांनी मांडलेलं होतं। जाणकारांच्या मते या उपवर्गीकरणाचा परिणाम दलित मतांवर होईल। सब क्लासिफिकेशनमुळे एससी एसटी मतं विभागली जातील। या प्रत्येक समाजामध्ये राजकीय गट तयार होतील। राज्य पातळीवर राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यानुसार उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न करतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। ह्याच उपवर्गीकरणाला विरोध करत कर्जतमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौद्ध महासभा, चर्मकार बहुजन महासंघ, आदिवासी कृती महासमिती, कर्जत तालुका वाल्मिकी समाज, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीनं शेकडो लोक या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत एकत्र जमले होते। मुळात हे उपवर्गीकरण म्हणजे संविधानातल्या नियमांशी खेळ सुरू असल्याचं दिसून येते। त्यामुळे काही ठराविक जातींना विशेष फायदा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर जातींचा द्वेष ओढावून घेणार का, असा थेट टोला राहुल डाळिंबकर यांनी सरकारच्या दिशेनं भिरकावून लावला। आरक्षण उपवर्गीकरण म्हणजे जाती जातींमध्ये भांडणं लावून देण्याचं काम सुरू आहे। यामुळे राज्यात काही चुकीच्या घटना किंवा परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला हे सत्ताधारी सरकार जबाबदार असेल असं स्पष्ट मत मनोज गायकवाड यांनी या मोर्चाच्या प्रसंगी व्यक्त केलं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।